मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय श्रीकृष्ण सर्वांना. मागच्या वेळी आपण विष्णू स्वरूपाची म्हणजे भगवान जेव्हा स्वतःच्या स्वरूपात असतात तेव्हा काय कार्य करतात त्याला आपण सुरुवात केली होती. अं, देहरकर काका, मागच्या वेळी तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ना, आपलं मीटिंग संपली तेव्हा. हा, ते विभूतीचं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं बघा. हा हा अं, ते ते बोललो ना एक आपण, ते डिस्कस हा झालं. ते सांगितलं. हा बस ते सांगितलं. हा, अजून काही नव्हतं ना. नाही नाही, अजून काही नव्हतं, अजून काही नव्हतं. हा, आणि सुरते काकांनी या हा, सेशन सुरती काकांनी विचारलेलं बरोबर. ते आरतीच्या वेळीच विचारलेलं की हो, भावार्थ. आरतीच्या वेळेस विचारलेलं. हा, तर त्यांनी विचारलेलं की बाह्य सुखाकडे लागलेले लक्ष आत्मसुखाकडे म्हणजे हो, भगवंताकडे कसं लावायचं. कसं लावायचं. हा, तर आता हे जे सगळं जे आपण आरतीत म्हणा किंवा महाराजांच्या प्रवचनात किंवा गीतेचा जो उपदेश आहे किंवा कोणत्याही संत महात्म्यांचं जे वाङ्मय आहे ते आपलं लक्ष परमेश्वराकडे लावण्याकरताच आहे. आता ते सोप्या ह्याच्यात त्याच्यात वर्गीकरण करायचं असेल तर सर्वात सोपा आणि सर्वात जालीम उपाय म्हणजे नामस्मरण. सुरुवातीला नाम घ्यायला कंटाळा जरी आला तरी पण नामस्मरण जिद्दीने जर चालू ठेवलं तर त्याचा परिणाम म्हणजे हळूहळू नामात प्रेम निर्माण होतं. आणि कारण नाम हे काय साधी गोष्ट नाहीये, त्याला एक वस्तुशक्ती म्हणतात, तशी नाम या वस्तूची शक्ती आहे की ती अ, हृदयातला मल दूर करणारी आहे. नामाच्या रूपाने नाम हे आपण मागे एका सेशन मध्ये पाहिलं होतं की नाम हे सगुण आणि निर्गुण ह्याच्या अगदी बॉर्डरवरती आहे. आणि नामस्मरण घेताना काय होतं, नामस्मरण करताना काय होतं, आपण मागेही पाहिलं की दोन विचारांच्या मधली जी पोकळी आहे तिथे निर्विचार अवस्था आणि तिथे आनंद आहे. त्यामुळे ती पोकळी जशी वाढत जाईल तसा तो आनंद प्रकट होत जाईल. तर ती पोकळी वाढवायला योगाभ्यासाने काय होतं की श्वास जसे थांबतील तसे विचार थांबतात आणि तसे विचार थांबले की ती पोकळी मोठी आणि तो आनंद प्रकट होतो. किंवा भक्ती मार्गात ते विचार जर एकत्र आणले नामस्मरणाने आणि ते थांबले, नामस्मरणाने काय होतं, अनंत जे विचार होतात ते जाऊन फक्त एका त्या नामावर विचार केंद्रित होतात. आणि ते नाम हे काय, सृष्टी उत्पत्तीच्या वेळी निर्गुण निराकार परब्रह्म सगुण होताना पहिल्यांदा ते सगुण झालं आणि मग साकार झालं. तर सगुण होताना पण गुण जे आहेत, गुण कोणते आहेत, सत्वरजतम, पण त्या गुणा पासून जी महापूत झाली त्यातल्या सर्वात सात्विक जे व्यक्त रूप आहे ते महाभूताच्या ज्या तन्मात्रा झाल्या मग त्याच्यानंतर महाभूत झाली. तर शब्द आहे आणि शब्दापासून आकाश बनलेलं आहे. तर त्यामुळे शब्दरूपाने ते असल्यामुळे शब्द रूपानेही आपण आत्मतत्वाच्या अगदी जवळ, आणि त्या दोन शब्दांमध्ये जे गॅप आहे निर्विचार स्थिती तिथे तर आपण आत्मानंदातच आहोत. असं करून त्या नामस्मरणाने आपण कोणत्याही स्थितीत असलेला, बाकी सगळ्या साधन मार्गात, ज्ञान मार्गात कसे साधन चतुष्टय मिळाल्यावर मग तुम्ही ज्ञान ऐकायचे अधिकारी होता. कर्म मार्गात तुम्हाला एवढं सगळी कर्म करून करून आणि पुन्हा ते निष्काम झालं पाहिजे, नाही तर पुन्हा त्या कर्माचा परिपाक म्हणजे स्वर्गात जायला लागतं, शिडे पुण्य मरते लोकम विशंती, परत खाली यायला लागतं.
हे सगळे लफडी न करता डायरेक्ट ईश्वराच्या आत्मस्वरूपाच्या जवळ जाण्याचं सर्वात सोपं साधन नाम आहे. आता ते नामात जेवढी श्रद्धा निर्माण होईल, नामात जेवढा तल्लीनता होईल, तेवढं त्याचं फळ जास्त आहे. त्यामुळे नाम घेऊन ईश्वराच्या गुणानुवादाकडे ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होतं आणि ईश्वराच्या गुणानुवाद आणि हे केले की त्याच्यामुळे नामात प्रेम, असं परस्पर हे सपोर्टिंग आहे. त्यामुळे जसं भगवंतांनी सांगितले, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायदो महदो भयात, म्हणजे थोडा जरी धर्म केला त्यांनी महद्भयतून सुटका होऊ शकते. तसं वेगवेगळे जे उपाय आहेत, नामस्मरण आहे, संतांची महाराज पत्रात लिहायचे आणि सांगायचेही की नामस्मरण करावं, सत्पुरुषांची चरित्र वाचावीत, सद्ग्रंथ वाचावेत. तर हे सर्वात सोपे उपाय आणि सगळ्यांना करता येण्यासारखे आहेत. आपल्या वर्णाप्रमाणे जे आपले नित्य नैमित्तिक कर्म आहेत ती केल्याने बुद्धी शुद्ध होते. तर ती कलियुगात तेवढं शक्य नसल्यामुळे नामस्मरण सांगितलंय, म्हणून ती कर्म सोडायची असा अर्थ नाही. ती कर्मालाही नामस्मरण सहाय्यक घेऊन संध्येच्या शेवटी आपण म्हणतो तसं की प्रमादात कुर्वंताम कर्म प्रचवेत धरेशिवत स्मरणादेव तद्विष्णू संपूर्ण असतात इथे स्मृती. म्हणजे सगळी कर्मातले जे कमी जास्तपणा झालाय, प्रमाद जे झालेत, ते त्याचा परिणाम नाश होऊन कर्म पूर्ण आपल्या स्मरणाने, विष्णू स्मरणाने होतं, अशी ती प्रार्थना आहे. तर ते विष्णू स्मरण आपण प्रत्येक काम करताना आणि वेदोक्त कर्म जे आहेत, नित्यकर्म जे आहेत, नैमित्तिक ती करणं, ह्यानी ईश्वराकडे लक्ष जातं. त्याच्यानंतर आपण एक उदाहरण ह्याच्यासाठी घेऊ शकतो की पूर्वी पासूनची जी पद्धत आहे, जे आपण हल्ली लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज वगैरे असा वाद कायम चालू असतो, पण शास्त्राप्रमाणे सगळे विधी करून पूर्वी असं होतं की कधी कधी वरवधूने एकमेकांना पाहिलेलंही नसायचं, पण त्या शास्त्राप्रमाणे एकत्र आल्यावर हा पती हाच विष्णुरूप आहे, पत्नी हीच लक्ष्मी स्वरूप आहे, अशा ह्यानी एकमेकाबद्दल आदर प्रेमाने जेव्हा तो संसार सुरू होतो आणि ती कर्तव्य कर्माची, धर्माची जेव्हा त्याला चौकट असते, तेव्हा ते प्रेम जे उत्पन्न होतं ते कायम टिकतं. त्यामुळे जेवढं या लव्ह मॅरेज, आजच्या काळातल्या लव्ह मॅरेज नंतर घटस्फोट होतात, तेवढे पूर्वीच्या अरेंज मॅरेजने झालेले दिसत नाहीत आपल्याला. याचं कारण म्हणजे धर्माच्या चौकटीने, आता लव्ह मॅरेज आहे ते पण धर्माच्या चौकटीने केलं तर चांगलंच आहे, पण यात मुख्य मुद्दा सांगायचा असा की ती धर्माची चौकट आवश्यक आहे. त्यामुळे आपले नित्य नैमित्तिक कर्म जे आहेत, मोठ्या महाराजांनी जो शेवटचा उपदेश सगळ्यांना केला, पूर्वीच्या आपल्या नित्य वासुदेव निवासच्या पूर्वीचे जे एडिशन आहे त्याच्यात शेवटच्या पानावर तो शेवटचा उपदेश आलाय. त्याच्यात पुरुषांना त्यांचे नित्य नैमित्तिक कर्मावर निष्ठा वाढणे आणि ती न चुकता होणे हा एक महत्वाचा उपदेश त्यात ठेवलेला आहे. स्त्रियांना घरच्यांची मर्जी सांभाळून सगळं करणे, पती सासू सासऱ्यांची सेवा, हा धर्म सांगितलेला आहे. तर तो धर्म म्हणजे कमी लेखायसाठी नाहीये, तो धर्म तुम्हाला तुमच्या ज्या चौकटीत तुम्ही अडकलेला आहे तिथून पुढे जाण्यासाठी, त्या चौकटीतून बाहेर यायचा तो रस्ता आहे. मग तो कमी जास्त म्हणताच येणार नाही. तुम्ही जिथे आहात तिथून बाहेर जायला जो रस्ता आहे त्यांनीच जावं लागतं. तर ते झालं कर्माप्रमाणे. आणि कसं आहे की चित्त शुद्ध झालं तर त्यात परमात्म्याचा प्रकाश होतोच, आणि परमात्म्याचा प्रकाश झाल्यावर चित्त त्यात नाहून निघतं आणि तिकडेच लागतं. मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. भगवान सांगतात की माझ्यातच मन ठेव, माझ्यातच बुद्धी ठेव, आणि असं जर तू करशील तर तुझा उद्धार होईल, यात संशय नाही. आता हे सांगतायत म्हणजे जो चॉईस आहे तो जीवाला दिलेला आहे. प्रत्येक क्षणाला आपण चॉईस करायला लागतो की आपल्याला
जे काही करायचंय ते ईश्वराकडे जाण्यासाठी करायचंय की ज्याच्यानी आपण ईश्वराच्या बाजूला जाऊ ते करायचंय. तर त्यामुळे तो एक भाग आहे की ईश्वराकडे मन लागायला चित्त शुद्ध होण्यासाठी जे सांगितलंय ते करायला लागतं. आता चित्त शुद्ध कशाने होईल हा आता पुढचा प्रश्न येईल की चित्त शुद्ध जर केलं तर भगवंताकडे लक्ष लागेल. मग चित्त शुद्ध कशाने होईल तर तेही भगवान गीतेमध्ये सांगतात की यज्ञदान तपश्चैव पावनानां मनीषिणां. आणि पुढे हेही सांगितलेलं आहे की जरी आत्मसाक्षात्कार झाला तरी यज्ञदान तप ही कर्म कधीच सोडू नयेत. म्हणजे साक्षात्कारापूर्वी चित्तशुद्धी आणि साक्षात्कारानंतर कृतज्ञता दोष येऊ नये आणि लोकसंग्रह करता म्हणजे श्रेष्ठ पुरुषाचं लोक अनुकरण करतात म्हणून त्यांनीही यज्ञदान तप ही कर्म सोडू नयेत म्हणून सांगितलं. तर हे कसं आहे की जेवढं तुम्ही करत जाल तेवढी त्यात गोडी येते. म्हणजे आता याला उदाहरण आपल्याला कसलं देता येईल की एखादं मूल पहिल्यांदा त्याला स्विमिंगसाठी तर पहिल्यांदा कंटाळा करेल कारण पोहता येत नाही. मग त्याला पहिल्यांदा भीती वाटेल, पाण्यात उतरायची भीती वाटेल, हे काय भलतंच आहे असं वाटेल. मग ती भीती गेली की पोहायसाठी ती रोजची प्रॅक्टिस तो थोडा कंटाळा येईल. पण जेव्हा पोहायला सुरुवात झाली की मग तो यात आपोआप आनंद येतो. मग अशी उडी मारेल, तशी उडी मारेल, वरच्या मजल्यावरून उडी मारेल, उलट पोहेल, सरळ पोहेल, हे सगळे त्यातला आनंद घेण्याचे प्रकार सुरू होतात. तसं नामात प्रेम कसं निर्माण होईल तर नाम घेऊनच निर्माण होईल. त्यामुळे तो एक भाग आहे. आणि तर यज्ञानी होईल आणि यज्ञात श्रेष्ठ यज्ञ तर सांगितलेले आहेत. यज्ञानाम जपयज्ञोस्मी म्हणून याच्यात आपल्या विभूती योगात 10व्या अध्यायात भगवान सांगतात की यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. त्यामुळे नामस्मरण हे यज्ञदान तपमधला यज्ञ हा भाग नामस्मरणाने साध्य होईल. आणि त्याचा अर्थ बाकी यज्ञ करू नयेत असे नाही, तेही यज्ञ करावे आणि ते करतानाही नामस्मरण चालूच ठेवावं. तर यज्ञाने होईल, दानाने होईल. आता दान म्हणजे इदन्न मम, जे जे माझं 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 म्हणून वाटतंय त्यातलं ममत्व कमी करण्याचा अभ्यास हा दानाने होतो. आणि भगवान सांगतायत खरं दान कोणतं आहे ते दंडच त्याग. हा दंडचा त्याग करणे. कोणी मला असं वागलं किंवा कोणी काही अन्याय माझ्यावर केला आणि म्हणून त्याच्या विरुद्ध उद्वेग किंवा त्याच्याबद्दल राग किंवा दंड म्हणजे शिक्षाच करायला पाहिजे असं नाही, पण विकल्प जरी निर्माण झाला तरी तो दंड धरलेला आहे. आणि तो दंड त्याग म्हणजे खरं दान ठरलेलं आहे. तर तो दंडच त्याग आहे. पण तो दंडच त्याग होण्या करता सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी, द्रव्य आपण दिलं तर हे माझं नाही. म्हणजे अमक्या मी देणगी देतो आणि माझं नाव त्या पाठीवर करा, त्याला दान नाही म्हणत, तो दंभ झाला. तर इदन्न मम हे म्हणता आलं पाहिजे. मग ते कशा कशाचं तर छोट्या याच्यापासून शेवटी प्रत्येक भक्ती आत्मनिवेदनापर्यंत जाते की काहीच माझं नाही. तर ते खरं दान आहे. तर यज्ञानी, दानानी आणि तप दोन प्रकारे, तप संतापे आणि तप आलोचने. तप आलोचने म्हणजे पुन्हा तिथे स्मरण आलं, ईश्वराकडेच मन लावणं, हे आलोचन आहे. महाराजांच्या सुरुवातीच्या प्रवचनात आपण एक पाहिलेलं आहे सायक्लोस्टाईल मध्ये की मुख्य स्वरूपानुसंधान वाया की जे मनशोधन देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते. तर ते स्वरूपानुसंधान म्हणजे तप आलोचने जे आहे ते होण्याकरता काय करावं तर वाया की जे मनशोधन, सतत मनाचं शोधन केलं पाहिजे. शोधन म्हणजे काय, दुधाचं शोधन करतात किंवा ताकाचं शोधन करतात, त्यातनं लोणी निघतं. तर ते मंथन आहे, विचार मंथन झालं पाहिजे. विचार मंथन कसं होतं तर
सद्विचार ऐकले, शास्त्राचे विचार ऐकले, सत्पुरुषांचे विचार ऐकले, ते विचार नुसते एक डोक्याला चालना म्हणा किंवा बुद्धीला खुराक किंवा एक आपल्या समाधान की मला बाकीच्यांपेक्षा अध्यात्मातलं कळतंय या दृष्टीने त्या विचाराचा वापर झाला तर ते नुकसान आहे आणि ते फार मोठं नुकसान आहे. आणि त्यांनी असुरी संपत्ती ईश्वरोहम अहमभोगी मधला ईश्वरोहम ही जी वृत्ती निर्माण होते ती त्या सात्विक अहंकारामुळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. ईश्वराची जी चरित्र ऐकायची, त्याची वाणी ऐकायची, त्याची तत्वविचार ऐकायचा करायचा हा कशा करता की त्याच्या जवळ जावं आणि त्याच्याबद्दल प्रेम व्हावं. सगळ्याही ज्ञानमार्गाची जर योग्य परिणिती असेल तर ती भक्तीत आहे. आपण मिळवलेलं ज्ञान जर भक्तीत परावर्तित होत नसेल तर ते ज्ञान नाही, ते अज्ञान आहे. कारण योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे 5 वेगळ्या वेगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या क्लिष्ट पण असतात आणि अक्लिष्ट पण. म्हणजे ही वृत्ती एक म्हणजे आता समजा स्मरण ही वृत्ती आहे तर स्मरण ही वृत्ती क्लिष्ट म्हणजे आत्मतत्वापेक्षा वेगळी कशी नाही तर स्मरण ह्याच की अरे माझ्या मुलाचं काय झालं, माझ्या ह्याचं काय झालं, माझ्या घराचं काय झालं, माझा पैसे मिळतील की नाही. तर ही जी इथे ती स्मरण वृत्ती आहे ती संसाराकडे लागली आणि ती क्लिष्ट ठरली. तीच नामस्मरण रूपाने ईश्वराकडे लागली की ती अक्लिष्ट झाली. म्हणजे वृत्ती जरी असली योगस चित्त वृत्ती निरोधा म्हणजे सगळ्या वृत्तीचा निरोध होऊन निर्विचार स्थिती प्राप्त झाल्यावर तो तिथे आत्मानंद आहेच. पण म्हणजे त्या वृत्ती सगळ्या घालवायच्याच आहेत. पण काही वृत्ती ज्या अशा आहेत त्या सगळ्या वृत्ती घालवायला कारक होतात आणि त्यातले हे नामस्मरण ही एक वृत्ती आहे. किंवा विकल्प वृत्ती म्हणजे जरी घेतली आपण म्हणजे तर त्याच्यात कल्पना आपण ज्या करतो तर ते कल्पना पण आपण बसलोय समोर महाराज बसलेत आपण त्यांची पूजा करतोय ही जर कल्पना केली तर ती अक्लिष्ट वृत्ती आहे, ती आपल्याला आत्मतत्वाच्या जवळ नेणारी आहे. तर त्यामुळे आपली वृत्ती ईश्वराकडे जास्त लागते की नाही तशी लागणारी जी कर्म आहेत ती केल्याने आपण ईश्वराकडे मन जास्त लागू शकतं. आणि हे त्याच्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. म्हणजे आपण लहान मूल जेव्हा असतं त्याला एखादा पोषक पदार्थ समजा आता असं धरून चाला की त्याला काही ठराविक भाजी खायची ती व्हिटॅमिन्स त्याच्या पोटात गेले पाहिजे. मग ती तशीच भाजी रोज केली तर तो खात नाही. मग ती भाजी एका प्रकारे केली मग दुसऱ्या प्रकारे केली मग त्याच्या आवडत्या कोणत्या तरी पदार्थात त्या भाजी घुसवली. हे करून जसं आई हे करते की जेणेकरून त्याच्या पोटात जास्त जावं तसाच आपल्याला म्हणजे आपल्या मनाला ईश्वरापर्यंत पोचवायसाठी हे वेगवेगळे उपाय करावे लागतात. तर यज्ञ दान आणि तप बघितलं, तप आलोचने बघितलं. तप संतापे जे आहे तर पूर्वीच आपण ऐकतो हिरण्यकश्यपूंनी एका पायावर उभं राहून जप केलं किंवा प्रल्हाद आपलं ध्रुवानी पहिल्यांदा अन्न कमी केलं मग फक्त पानं मग फक्त हवा आणि मग तो पण आहार बंद केला. तर हे सगळं जे आहे किंवा वाल्मिकींचं उदाहरण आहे की एका जागी बसून त्यांनी मरा 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 म्हणत राहिले जप करत राहिले अंगावर वाल्मिक म्हणजे वारूळ तयार झालं तरी कल्पना नाही. तर हे देहाकडे लक्ष न देता देहाला जे पाहिजे पाहिजे वाटतंय इंद्रियांना जे पाहिजे वाटतंय ते मिळणार नाही असा निश्चय जेव्हा होतो तेव्हा ते तपस्संतापे आहे. आणि त्याच्याकरता तितिक्षा ही उपयोगी आहे. तर तितिक्षा हा गुण पहिला सांगितलेला आहे. 24 गुरुतले पहिले गुरु
ही पृथ्वी आहे त्या करता आहे. तर तितिक्षा जर वाढली, तितिक्षेशिवाय आता एक आपण जर एक मिनिट हं. तर समजा एखाद्याकडे भरपूर उपासना आहे, सेवा चालली आहे, जप चाललाय, सगळं चाललंय आणि तितिक्षा नसेल, आणि दुसऱ्याकडेही तेवढीच उपासना जप चाललाय आणि तितिक्षा असेल, तर दोघांचा जो आत्मोद्धाराचा स्पीड आहे, तर दुसऱ्याचा स्पीड 10 पट पण असू शकतो. तर हे कसं काय? कारण तितिक्षा जर नसेल तर बाह्य संसाराकडनं जे आपल्या मनाला जे इनपुट जातं इंद्रियांद्वारे, ते इनपुट कशा दृष्टीने जातं, कशाने जातं, तर 5 जे विषय, 5 ज्ञानेंद्रियाचे आहेत आणि मनाचे विषय, 5 ज्ञानेंद्रियाचे विषय, 5 कर्मेंद्रियाचे विषय आणि मन, ते 11 पद्धतीने इनपुट आत आपल्याला जाते. तर ते चांगलं किंवा वाईट, ते चांगलं वाटलं की संकल्प झाला, वाईट वाटलं तर विकल्प झाला. तितिक्षा याचा अर्थ विकल्प निर्माणच येऊन देऊ नये. कारण विकल्प केव्हा निर्माण होतो? हवं ते मिळालं नाही किंवा नको ते मिळालं, याचा दोन्हीचाही अर्थ एकच आहे. म्हणजे दुःख नको ते मिळालं याचा अर्थ काय? सुख हवं ते मिळालं नाही. किंवा एखादं टोचलं, दुखलं, तर म्हणजेच काय? तिथे चांगला स्पर्श किंवा कम्फर्ट मिळाला नाही. तर या दोन्ही दृष्टीने जे एक काम आहे, ते कामाची पूर्ती नाही झाली की काय होतो? कामात क्रोधोबीज आहे ते, आणि क्रोध वाढला की क्रोधात भवती सम्मोहा. एकदम आपण रागावतो तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीला काहीतरी बोलून जातो आणि आयुष्यभराचे संबंध तुटूही शकतात किंवा त्याच्यात कडवटपणा येतो. तेच जर लांब कोणची एवढं काही संबंध नसलेली व्यक्ती आहे, ती वाकडी वागली तरी वर्षानुवर्ष ते संबंध, किंवा कमी संबंध असलेले, किंवा एक लांबचा मित्र आहे समजा, तर ते संबंध आयुष्यभर राहतात. कारण दुखवलं तेवढं जात नाही. जवळच्यांना जास्त दुखवलं जातं, कारण 24 तासात जास्त वेळ ज्यांच्या बरोबर असतो त्यावेळी कुठेतरी आपल्या प्रोसेसमध्ये ती तितिक्षा कमी पडली आणि तो पारा गेला, थर्मामीटर फुटून, की त्या ह्याच्यात बुद्धी मोहित होते, संमोह बुद्धीला निर्माण होतो. काय बोलावं, काय बोलू नये याचा विवेक जातो, आणि मग काहीतरी बोललं जातं आणि समोरच्याला दुखवलं जातच, पण तो क्रोध हा अग्नी आहे, तो स्वतःला पहिला जाळतो. जसं काडी आहे, काडीचा उपयोग काय? तर काहीतरी जाळलं, पण काहीतरी जाळताना काडी पहिली जळते तेव्हा ती दुसऱ्याला जाळते, त्यामुळे स्वतःचंही नुकसान आहे. आणि म्हणून गीतेत भगवंतांनी सांगितलं, आणि महाराज बऱ्याच वेळा तो श्लोक सांगतात की कामक्रोधोत भवम वेगम, म्हणजे काम आणि क्रोधानी का जो वेग आहे तो जो आवरू शकतो तोच योगी, आणि सहा योगी सहा सुखी नरा म्हणून सांगितलंय. तोच योगी आहे आणि तोच सुखी नर. म्हणजे काम आणि क्रोधाचा वेग आवरता आला पाहिजे. आणि तो कसा आवरता येईल? जर हे उपाय केले, यज्ञ, दान, तप. आणि तप आलोचनेमध्ये आपला स्वाध्यायही आला. आलोचनेमध्ये काय आलं? तर नित्यकर्म पण आलोचनच आहेत, कारण ईश्वराची आज्ञा आहे. स्वाध्याय आहे म्हणजे आपल्या स्वशाखेचं उपनिषद आहे, किंवा ज्यांना तो अधिकार नाहीये त्यांनी ठराविक, आपण जे पुराणात्मक आहे म्हणा, किंवा आपण आपल्या संप्रदायाचं म्हटलं तर दत्तमहात्म्य, सप्तशती, असं जे मोठ्या महाराजांनी करून ठेवलंय, जे रोज आपण ठरवलंय करायचं, तर तो स्वाध्याय, रोजचा जप आहे, रोजचं अनुष्ठान जे आहे ते कन्सिस्टंटली, अखंड आणि अप्रतिहत करणं,
यांनी ईश्वराबद्दल प्रेम उत्पन्न होतं. तर त्यामुळे एक इंग्लिश ऑथरचं पण सेवन हॅबिट्स मध्ये स्टीफन कोवेनी सांगितलेलं आहे की एक कपल येतं, ते म्हणतं की पूर्वीसारखं आमचं प्रेम राहिलं नाही, तर त्याच्या काय उपाय आहे? तर ते सायकोलॉजिस्ट सांगतात प्रेम करणं हाच उपाय आहे. सतत प्रेमात पडायचंय. सुरुवातीला ते जबरदस्ती पण असू शकेल, पण ते करत राहिलं की ते आपोआप होतं. तसं ईश्वराबद्दल आज प्रेम वाटत नाही, खरं तर आत्मस्वरूपाबद्दल प्रेम वाटत नाही असं नाहीच आहे. खरं तर आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने वाटत असतं. म्हणजे कसं, तर सच्चित आनंद, सत म्हणजे कायमस्वरूपी सर्व काळात असणे, त्या सत्स्वरूपाबद्दलचं प्रेम आहे ते विपर्य झाला आणि आपल्याला ते सत्स्वरूप आपल्या देह आणि मनात वाटायला लागलं, हाच मी आहे आणि मी टिकला पाहिजे. त्यामुळे माझ्या शरीराचं संरक्षण, माझ्या मनाप्रमाणे गोष्टी होणं, यासाठी सगळा जो प्रयत्न चाललाय तो एका पद्धतीने त्या सत्स्वरूपाबद्दलच प्रेम आहे. आपल्याला व्यवहारात ज्याबद्दल प्रेम वाटतं त्याच्याबद्दल जाणून घेणं किंवा ज्यांनी पैसे मिळतील अशा विद्या मिळवण्यात बुद्धी खर्च करणं, हे त्या खरं तर त्या चित स्वरूपाबद्दलचं आहे. आणि विषयात जो आनंद मिळतो तो खरा मूळ जो सच्चिदानंदामधला आनंद आहे, कशाही उपाधीचा च्या विरहित मिळणारा, त्याच्यासाठीच प्रयत्न आहेत. फक्त ते चुकीच्या गोष्टीकडे लागलेले. तर त्यामुळे ईश्वराबद्दल प्रेम कसं निर्माण होईल, तर ते आहेच, पण ते झाकलं जे गेलेलं आहे ते बाजूला करायला, ते आहे हाच अभ्यास दृढ केला तर ते प्रेम निर्माण होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा महाराज सांगायचे ते की सत्पुरुषांची चरित्र वाचावीत, सद्ग्रंथ वाचावेत. कारण मागेही आपण पाहिलं की सद्ग्रंथ आपण वाचावी, ईश्वराची चरित्र वाचू, ते सत्पुरुषांची चरित्र वाचू. सत्पुरुष हे ईश्वरच आहेत, ईश्वर स्वरूप आहेत ते. म्हणून तर सत पुरुष म्हणतात. म्हणजे पुरुष म्हणजे त्या शरीरात राहणारे जरी असले तरी ते सत म्हणजे सच्चिदानंद आहे. सत चित आनंद हे वेगवेगळं नाहीये, ते एकाच आत्मतत्वाला एक्सप्लेन करायला 3 शब्द वापरले गेले. तर त्यामुळे सच्चरित्र, ईश्वराचा गुणानुवाद आणि सत्पुरुषांच्या चरित्राचा अजून एक मोठा फायदा जे योगसूत्रकारांनी, हे पण महाराज बऱ्याच वेळा घालतात, वीतराग विषय वा चित्तम. वितरागी जे महात्मा आहेत त्यांचा विषय चित्ताला दिला, ते कसे वागले, ते कसं त्यांनी आचरण केलं, की त्यांचं बघून आपल्यालाही सुचतं. आपण मागच्या वेळी भावार्थ रामायणात पाहिलं की अमुक प्रसंगी राम कसे वागले, हा जर विचार मनात आला तर त्याप्रमाणे वागण्याची बुद्धी होते. आपले जे काही बहीण भाऊ भावंडांशी संबंध आहेत, रामायण वाचून पहा, आपल्याला आपल्या ज्येष्ठ बंधू बद्दल आदर, लहान बंधू बद्दल प्रेम हे निर्माण होतं की नाही. प्रत्येकाच्या वृत्तीप्रमाणे, प्रत्येकाच्या अनुभवाप्रमाणे कमी जास्त होईल, पण परिणाम हा होणारच आहे. त्यामुळे जे यक्ष प्रश्नाच्या वेळी यक्षाने एक प्रश्न विचारला, का पंथा म्हणजे मार्ग कोणता, तर धर्मराज सांगतात की महाजना गताचा पंथा म्हणजे महाजन. महाजन म्हणजे कोणत्याही याला महाप्रत्यय लागला की तो महा हा शब्द महावाक्याशी निगडित आहे. महात्मा म्हणजे ज्याला ज्याचा आत्मा आहे, ज्याला आत्मस्वरूप हेच परमात्म स्वरूप आहे, याचा अनुभव आलेला आहे, तो महात्मा, तोच महाजन. तर महाजना गतासा पंथा, जे महाजन जे आहेत ते ज्या पथाने गेले तोच पथ म्हणून सांगितलेलं. तर तसे अशा वितरागी महात्मे जे संत महात्मे होऊन गेले, तर त्यांनी
त्यांच्या आयुष्यात मनुष्यत्वापासून ईश्वरत्वापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला. तुकाराम महाराज आहेत, किती अडचणी आल्या, पहिली बायको गेलेली आहे, मुलगा गेलेला आहे, दुष्काळ आहे, दुष्काळात लोकांना मदत करायला घरातलं सगळं देऊन टाकलेलं आहे, त्या दुष्काळात खायला प्यायला नाही. बरं, यांचं दुःख स्वतःपुरतं नाही, सगळ्यांचं दुःखही पाहत नाही. या सगळ्या दुःखातनं ते गेलेत. पण शेवटी काय झालंय, शेवटी हेच झालंय की एकदा राम महाराजांनीच प्रवचनात सांगितले, एकदा रामकृष्ण हरी सुरू झालं का तहान नाही, भूक नाही, काही नाही. भंडारा डोंगरावर 7-7 दिवस भजन करत असायचे. तर हे प्रेम त्यांनी कसं मिळवलं हे त्यांच्या चरित्रातनं आपल्याला कळून येतं. म्हणून थोडक्यात म्हणजे ईश्वराबद्दल प्रेम कसं निर्माण होईल, तर ज्यांचं ईश्वराबद्दल प्रेम आहे त्यांची चरित्र वाचणं. म्हणून तर मोठे महाराज म्हणतात की तुझ्या भजकांची सेवा करो कर, की का की त्यांनी ईश्वराचं भजन कसं केलं हे त्यांची सेवा करून आपल्याला कळणार आहे. आणि सेवेमध्ये काय आहे, शरीराची सेवा आहे, पण त्याच्यापेक्षाही मोठी सेवा सद्विद्युत प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांना ते प्रश्न करणं की आपण ईश्वरापर्यंत कसे पोचला, किंवा ईश्वरापर्यंत जर अवतारीच महात्मा असेल तर ईश्वरापर्यंत पोचायचे मार्ग सांगा. या पद्धतीच्या प्रश्नांनी आपण तिथपर्यंत पोचू शकतो. आणि प्रत्यक्ष सहवास जिथे नाहीये तेव्हा त्यांच्या ग्रंथ, त्यांची जी वाङ्मय आहे त्याच्यात त्यांनी ते वाङ्मयच, त्यांना बोलायची आवश्यकता नाही. आपण ज्यांना महाराजांचं दर्शन घडलेलं आहे की ते इतके शांत बसायचे की 1000 प्रश्न घेऊन आलेला जरी माणूस असेल, एक तर त्यांच्या एकदम समोर कोणी जायला तो आवराच असा होता की गेल्यावरच मन इतकं शांत की तुम्ही काही विचारूच शकत नाही, इतकी ती शांती ब्रह्म असलेले महाराज. पण त्यांनीच इतकी प्रवचनं करून ठेवलेली आहेत की त्याच्यातल्या 1% टेप झालं असेल ते वाङ्मय पण आपण जर सगळं छापू शकलो, छापणारच आहोत आपण त्यांच्या कृपेने, तर ते 10,500 पेक्षा जास्त पाणी वाङ्मय जे होत आहे ते कशा करता केलेलं आहे, ते आपल्या करता केलेलं आहे. तर त्याचा जरी सतत ध्यास लागला, अभ्यास केला, कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपल्याला व्यावहारिक प्रयत्न करावे असे वाटतात, म्हणजे टू द एक्सटेंट, समजा एखाद्याने म्हटलं की महाराज मला देणार आहेत की मी काहीच करणार नाही, ताटात पडेल ते खाल्लं, तरी पण ते ताटात समजा आयतं पडलं तरी जोपर्यंत ते हाताने घेऊन खायचं ही बुद्धी आहे, म्हणजे व्यावहारिक प्रयत्न करायची बुद्धी आहे, तोपर्यंत त्या व्यावहारिक प्रयत्ना बरोबर सुरुवातीला हे प्रयत्न झाले पाहिजे त्यांच्या चरित्राचं. आणि कसं आहे की एक गोष्ट सांगतात की एक हळदी कुंकवाचा प्रोग्राम असतो आणि त्यातल्या एका कुटुंबात सून जी असते ती फॉरेनर असते, मुलगा अमेरिकेला जातो, तिथली बायको करून येतो. आता तिलाही भारतीय संस्कृतीमध्ये इंटरेस्ट असतो, सगळं ती बाकीच्यांसारखे हे सगळे सण वगैरे शिकत असते पहिलंच वर्ष. हळदी कुंकवाला पण ती सगळं जाते, व्यवस्थित साडी बिडी नऊवारी घालतात, सगळ्या ही पण घालते, नथ घालते, हे सगळे घालतात. कुंकू तेवढं लावायचं विसरलं. आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर सगळ्या एकमेकींना कुंकू लावतात, तिला कोणी कुंकूच लावेना. तर ती म्हणते मला का लावत नाही. हा, ती विसरते नाही. ती काय म्हणते की हळदी कुंकवाचं म्हणजे काय असतं, तर ते तिची सासू सांगते तिथे आपण गेलो की म्हणजे एकमेकांना कुंकू लावायचं असतं. तर हिला वाटतं अरे तिथे गेल्यावर कुंकू लावायचं म्हणजे आधी आपण लावायचं नाही.